भांडी धुवायला मी सगळी काढलेली आहेत. इथे माझा स्वयंपाक चालू आहे, चपात्या करते मी इथे. आता ही तांबे पितळाची भांडी काढलेली आहे धुवायला. तर मम्मी तुम्हाला एक टिप सांगणार आहेत. तर मम्मी सांगा काय टिप आहे तुमच्याकडे? हे पाणी तर एका टपामध्ये 2 लिटर पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड टाकायचे 2 ते 3 चमचे आणि 2-3 चमचे मीठ. डिझॉल्व करून घ्यायचे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे. तुम्ही विचार करा एवढी भांडी घासायला किती वेळ गेला असता. तुम्हाला समजेल आता किती वेळ लागतो आणि किती नाही. हे बाबा ही कळशी किती अशी खराब दिसते ना, तर ही आपण यात बुडवायची आणि थोडं चोळायचं हाताने. फक्त थोडंसं चोळायचं. तुम्ही बघत आहात किती फरक दिसतोय. मिरॅकलच झालेलं आहे इथे. किती आधी कसं दिसत होतं आणि आता बघा कसं दिसतंय. जास्त कष्ट न करता असं कमी वेळात आपल्यालाही जास्त भांडी साफ करून होतात या ट्रिकने. थोडंसं डीप करायचं फक्त. चालेल स्वच्छ. काय मेहनत लागली सांगा तुम्ही मला आता. आता हे स्वच्छ पाण्याने एकदा पुसून धुवून घ्यायचं आपण परत. ह्या पाण्याने एकदा धुवून काढायचं असं स्वच्छ, आणि नळाखाली चांगल्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून काढायचं. मी दाखवते तुम्हाला धुवून कसं दिसतंय. स्वच्छ पाण्याने धुवून आणलंय मी ते. आता मम्मी कॉटनच्या फडक्याने त्याला पुसून घेत आहेत. चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे ते. दोन सेकंदच लागले फक्त त्याला स्वच्छ व्हायला. 2 सेकंद. 2 सेकंडच्या वरती त्याला 1 सेकंद एक्स्ट्राही लागला नाहीये. आतून बाहेरून चांगलं स्वच्छ करून घ्यायचं हे कोरडं करून. तुम्ही बघा किती भांडी काढलेली आहेत आम्ही आणि किती वेळात होतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघ हे झालं आता. हे बघा झालंय, हे स्वच्छ झालंय. आता ही दुसरी एक कळशी दाखवते बघ किती खराब झाली. आता ही बघा तुम्ही किती खराब झालेली कळशी. ही स्वतः तुम्ही बघा आता. बघा लगेच फरक जाणवतोय आपल्याला. काम झाले आता जेवून घेते. हिरव्या वाटणातली मुगाची भाजी, शेपूची भाजी आणि थोडी वडी होती ती तळून घेतली मी. चपाती. मम्मींचं जेवण झाले. आता मी जेवते. काळ्या पण आमचं जेवण बसलेलं आहे, चांगला झोपलाय. आता आले मी मेडिकलमध्ये. सीताफळ खाते. आई आमची सिस्टर आहे आणि हा आमचा प्रेमदादा आहे. काय रे प्रेमदादा, इकडं बघ रे.
आय एम बिझी. सध्या तो बिझी आहे. आणि हे आमचं मेडिकल, सध्या मेडिकलचं काम चालू आहे. तुम्ही बघत आता सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे बघा. आणि आमचा प्रेम दादा सगळं आवरतोय. तर आज मला लवकर घरी जायचंय म्हणून प्रेम दादा लवकर आलेला आहे मेडिकल मध्ये मला सोडायला. तर मी आता आमचं दुसरं मेडिकल आहे, मेन रोडला आहे मम्मींचं मेडिकल, तिथं आलेली आहे. तर आमचा जो डेलीचा व्लॉग मी आता इथे संपवते. तर तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.